नमस्कार मित्रांनो, वाय मराठी हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सरकारने नवीन नियम लागू केलेला आहे. रेशन कार्डमध्ये जर तुमच्या मुलांची नावं नसतील तर त्या मुलांना सरकारी कुठलाही फायदा भेटणार नाही, जसे की शिष्यवृत्ती असेल आणि सरकारीमध्ये जे काही काम असतील ते कामं होणार नाही आहेत. आणि तसंच तुमच्या घरामध्ये जर नवीन सुनबाई आल्या असतील तर त्या सुनबाईचं पण नाव तुम्ही या ठिकाणी रेशन कार्डमध्ये ऑनलाईन घरी बसल्या तुमच्या मोबाईलमधून लावू शकतात. आता बऱ्याच 90% लोकांना असं माहीत नाही आहे की आपल्या मोबाईलवरून रेशन कार्डमध्ये नाव ॲड करता येते. तर तुम्ही अजूनही असं नाव ॲड केलं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की मोबाईलमधून कशा प्रकारे जे आहे ते रेशन कार्डमध्ये नाव लावलं जाते. संपूर्ण ए टू झेड माहिती सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे इथून पुढचे पण नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात आणि बघूयात की रेशन कार्डमध्ये घर बसल्या नाव कसं ॲड करायचं आहे ते. मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा यायचं आहे तुमच्या मोबाईलमधल्या गुगल ब्राउझरमध्ये. त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते RCMS असं टाईप करायचं आहे. RCMS टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे. तर या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारची आहे तुमच्यासमोर वेबसाईट येणार आहे. RCMSmahfood.gov.in अशी वेबसाईट येईल. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी ऑप्शन भेटत आहे. या ठिकाणी पहा, साइन इन अँड रजिस्टर या ठिकाणी पाहू शकतात. साइन इन या ठिकाणी पहा, आणखीन तुम्हाला झूम करून दाखवतो. साइन इन अँड रजिस्टर यावरती जे आहे ते क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते पहिल्यांदा पब्लिक लॉग इन या ठिकाणी पब्लिक लॉग इन दिसत आहे. या पब्लिक लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पब्लिक लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. पब्लिक लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पहा, या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन भेटतात. एक रजिस्टर युजर आणि न्यू युजर साइन अप हेअर. तर आपल्याला जे आहे ते पहिलं जे आहे ते नवीन तुम्ही असताल तुम्हाला नवीन युजर साइन अप हेअर कसं करायचं आहे, म्हणजे नवीन या ठिकाणी नवी युजर असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं पहिल्यांदा अकाउंट बनवायचं आहे. कसं बनवायचं तुम्हाला सांगतो अगोदर शेवटला, परंतु अगोदर जे आहे ते तुम्हाला संपूर्ण जे आहे ते नाव ॲड कसं करायचं हे सांगतो. आता या ठिकाणी पहा, आपण जे आहे ते पहिल्यांदा रजिस्टर युजर यावरती क्लिक करूयात. तर या ठिकाणी रजिस्टर युजरवरती क्लिक केलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं, तुमचं आधार कार्ड नंबर असेल, तुमच्या ज्यांचं नाव रेशन कार्डमध्ये ऑलरेडी आहे त्यांचा आधार कार्ड नंबर असेल तर त्यांचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून जे आहे ते तुम्ही गेट OTPवरती क्लिक करून लॉग इन करू शकतात. आता तुम्हाला असे 3 ऑप्शन भेटतात लॉग इन करण्यासाठी. दुसरं ऑप्शन आहे ते म्हणजे या ठिकाणी तुमचं युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही कॅप्चा टाकून साइन अप करू शकतात. त्यानंतर तुमचा रेशन कार्ड नंबर असेल तर रेशन कार्ड 12 अंकी नंबर असतो, तो 12 अंकी नंबर कॅप्चा टाकून गेट OTPवरती क्लिक करून जे आहे तुम्ही साइन अप करू शकतात. तर आपण जे आहे सोपं म्हणजे आपल्याकडे आधार कार्ड नंबर असतो, आपला आधार कार्ड नंबर टाकून जे आहे ते लॉग इन करून घेऊयात. या ठिकाणी पहा मित्रांनो, मी जे आहे ते आधार नंबर आणि कॅप्चा टाकलेला आहे. आता आपण गेट OTP यावरती क्लिक करूयात. गेट OTPवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते आपल्या मोबाईलवरती जो आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येईल. तर या ठिकाणी पहा OTP आलेला आहे. तर या ठिकाणी OTP आपण टाकलेला आहे. OTP आता व्हेरीफाय आपण करणार आहोत. व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं रेशन कार्ड आपल्यासमोर येणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला हे तुमचं रेशन कार्ड अशा प्रकारे दिसणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन भेटत आहे. राशन कार्ड मोटिवेशन यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी यावरती क्लिक केलेलं आहे. आता आपल्याला जे आहे ते आपल्या रेशन कार्डमधले या ठिकाणी आपले मेंबर दिसणार आहे. या ठिकाणी पहा, काय कारणास्तव जे आहे ते हे मी ब्लर केलेलं आहे, तुम्हाला दिसत नाही क्लिअर, परंतु तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला क्लिअर दिसून येईल. या ठिकाणी तुमच्या रेशन कार्डमध्ये कोणाकोणाचे ऑनलाईन नाव आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. आता आपल्याला नवीन रेशन कार्डमध्ये नाव जोडायचं आहे, तर ते कसं जोडायचं ते या ठिकाणी सांगतो. तर आपल्याला जे आहे ते या ठिकाणी एक ऑप्शन भेटणार आहे ॲड मेंबर यावरती. ॲड मेंबर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नवीन रेशन कार्डमध्ये नाव जोडण्यासाठी ॲड मेंबरवरती क्लिक करायचे. तसं या ठिकाणी पहा, महत्त्वाची माहिती भरायची आहे. ज्यांचं नाव रेशन कार्डमध्ये जोडायचं आहे त्यांचा जे आहे ते या ठिकाणी फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. तो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्या ठिकाणी अपलोड करून घेऊयात. त्या ठिकाणी मी जे आहे ते अपलोड केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही पण अपलोड करून घ्या. परंतु फोटोची साईज जी आहे त्या ठिकाणी 20 KB पर्यंत असायला पाहिजे. JPEG, PNG आणि GPG अशा प्रकारे फाईलचं फॉर्मॅट असायला पाहिजे, तरच या ठिकाणी अपलोड होणार आहे. त्यानंतर पहा, महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी रेशन कार्डमधलं जे नाव आहेत, ज्यांचं नाव ॲड करायचं आहे त्यांचं नाव या ठिकाणी मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी पहा, तुम्ही मराठीमध्ये लिहा, त्यानंतर इंग्लिशमध्ये नाव लिहा. त्यानंतर या ठिकाणी पहा, त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी पहा, वडिलांचं जे आहे ते मराठीमध्ये लिहायचं आहे आणि वडिलांचं इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर मम्मीचं जे आहे ते त्यांच्या आईचं असेल एकदा मराठीमध्ये लिहा आणि पुन्हा इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. अशा प्रकारे जे आहे ते नावं निवडून घ्यायचे, नावं टाकायचे आहेत. त्यानंतर पहा, तुमचं जे आहे तुम्ही पुरुष आहात महिला आहात ते या ठिकाणी निवडायचं आहे. ते निवडल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुमचं रिलेशन काय आहे, म्हणजे तुम्ही कुणाचं नाव या ठिकाणी ॲड करत आहात.
आता या ठिकाणी कसं ओळखायचं की आपलं कोण आहे, भाऊ आहे का, बरं सासरा आहेत का, मुलाचे वडील, पती पत्नी वडील आहेत. तर या ठिकाणी पहा, ज्यांचं नावावरती रेशन कार्ड आहे, जे हेड आहेत रेशन कार्डचे, जे मेन आहेत, त्यांचं या ठिकाणी कोण नातला लागतं आहे. तर एखाद्या जर तुमचं आईच्या नावावरती असेल, म्हणजे ते या ठिकाणी पहा त्यांचा जर नातू लागत असतील, तर या ठिकाणी नातू या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी नातूवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जर समजा नवीन सूनबाई आले असतील, तर सून पण या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते हे निवडायचं आहे. तर या ठिकाणी निवडल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमचं जे आहे ते वय किती आहे या ठिकाणी डिक्लेअर टाकायचं आहे. डिक्लेअरवरती क्लिक करून तुमचं वय या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर तुमचे मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर जे आहे ते नॅशनॅलिटी ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर पहा, ज्यांचं नाव जोडायचं आहे त्यांचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तसंच आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सिलेक्ट की तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कुठं काय काम करताय नाही का, हे निवडायचं आहे. तुम्ही कुठं काम करताय या ठिकाणी निवडायचं आहे. तुम्ही कुठलंही नसेल करत तर या ठिकाणी ऑर्डरवरती निवडायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी तुमची इन्कम किती आहे ती इन्कम या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल तर बर्थ सर्टिफिकेटचं या ठिकाणी तुम्ही जे आहे ते जोडू शकतात. तर या ठिकाणी पहा, बर्थ सर्टिफिकेट म्हणजे तुमचा जन्माचा दाखला असेल किंवा तुम्ही स्कूलमधलं मार्कशीट असेल, पॅन कार्ड असेल, वोटर आय डी कार्ड असेल, हे तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात तुमचे डॉक्युमेंट्स. तर या ठिकाणी मी जे आहे ते पॅन कार्ड देत आहे. त्यानंतर या ठिकाणी पॅन कार्डचा नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड किती तारखेला आलेला आहे ते तारीख या ठिकाणी टाकायची आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते तुमचं बर्थ सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पॅन कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, बँक डिटेल्स. बँक डिटेल्स तुम्हाला जर टाकायचं असेल तर बँक डिटेल टाकू शकता, अन्यथा सोडून देऊ शकता. मनरेगा या ठिकाणी टेट्स निवडायचं आहे. तुमचं नरेगामध्ये नाव आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नो करा. या ठिकाणी नाही मी निवडलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते आपली कास्ट कॅटेगरी निवडायची आहे. या ठिकाणी कास्ट कॅटेगरी आपल्याला यावरती क्लिक करायची. या ठिकाणी जनरल, ओबीसी, ऑदर, SC, ST जे तुम्ही कॅटेगरी असेल तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकतात. तर या ठिकाणी अशा प्रकारे जे आहेत निवडायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी चॉईस फाईलवरती क्लिक करायचे आणि कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकतात. तर या ठिकाणी पहा, त्यानंतर जे आहे महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कुठलं या ठिकाणी रिमार्क द्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही रिमार्क देऊ शकतात. त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी 2 जागेवर टिक करायचे, या ठिकाणी टिक करायचे आणि सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर या ठिकाणी सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं रेशन कार्डमध्ये नाव त्या ठिकाणी ॲड होईल. म्हणजे तुम्ही या ठिकाणी प्रोसिजर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव ऑनलाईन त्या ठिकाणी आपल्या तहसीलला जाईल. त्या ठिकाणी जे अधिकारी असतील ज्या ठिकाणी नाव चेक केलं जाईल की तुमचं आधार कार्ड, तुमचं जे काही तुम्ही डॉक्युमेंट जोडले आहे ते संपूर्ण बरोबर आहेत का, तर त्या ठिकाणी चेक केलं जाईल. आणि बरोबर तुमचं असेल संपूर्ण कागदपत्र तर तुम्हाला त्या ठिकाणी नाव जे आहे तुमचं ॲड केलं जाईल. आणि तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमच्या ऑनलाईन रेशन कार्डमध्ये तुमचं जे नाव ॲड केलेलं आहे ते तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे. आणि एकदा ऑनलाईन रेशन कार्डमध्ये तुमचं नाव ॲड झालं की तुम्ही जे आपलं फिजिकल रेशन कार्ड आहे, म्हणजे आपलं जे कागदाचं रेशन कार्ड असतं त्यावरती जाऊन तुम्ही नाव वाढून घेऊ शकतात. या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला घरी बसल्या तुमच्या मोबाईलमधून तुमच्या घरातील मुलांचे नावं रेशन कार्डमध्ये लावू शकतात, तुमच्या सुनबाईचं नाव रेशन कार्डमध्ये लावू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला त्या कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेल. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.